धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका शुभकार्याला काळीमा फासणारी अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना घडली असून लग्नपत्रिकेतील नावाच्या किरकोळ वादातून झालेल्या भीषण हाणामारीत तिघांचा बळी गेला आहे। शहरातील नीलकंठ नगर परिसरात एका कुटुंबात साखरपुडा आणि हळदीचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच जुन्या वादाची ठिणगी पडली आणि पाहता आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर रणांगणात झाले। धारदार शस्त्रांनी केलेल्या अमानुष हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार, सुरेश मोजगीर गोसावी आणि साहिल सुरेश गोसावी या तिघांचा मृत्यू झाला असून अन्य तिघेजण रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून हल्लेखोरांनी कट रचून हा हल्ला केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत असतानाच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। मात्र एका लग्नपत्रिकेने हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत केल्याने सर्वत्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे। अशोक गिरी, माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख। इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता। विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता। त्यांनी पत्रिका दिली। मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे। तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे ना राहणीमान सर्व ना ते लोकांना कोणाला बी भांडतात। तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचा काय अस्तित्व आहे ते संपू। तर मी रात्री मुंबईला होतो। मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो। म्हटलं भाऊ हे लोक असे स्टेटस टाकताय तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे की जेणेकरून भांडणं होणार नाही। पण तरी माझ्या मनात धाक होता। माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही यात म्हटलं बघा। तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला। जयू अण्णाला साक्रीहून निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साक्री पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो की जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील। कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या ते भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले। पण अण्णांनी साहेबांना फोन केला। अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते। तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ। आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात। आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व। जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं। त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही। माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी, सुकडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला। जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला। सुरेश गिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला। सुरेश गिरीचा भाषा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला। त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे। आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनाला विनंती करतो जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहे त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला। कानागिरी झुलालगिरी गोस्वामी राहणार सोनगड, बाप्पा सीताराम नगर, जसवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड, जतीलाल, त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड, त्याच्यानंतर सोनूगिरी गोस्वामी सोनगड, विजूगिरी हटुगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड। अजून काय बाकीच्यांचे नाव माहिती नाहीये, काय असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू। परशु शंभू गोसावी ह्या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे। याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगडमध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे। पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा निघून आलो, त्यांच्या काय नादी लागलो नाही। त्यांच्या हे कारण नेहमी त्यांच्या असतं पण ते झालं। पण आज माझा
माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पवार याचा काय संबंध नसताना त्या पोराचा बी डेट